बळवंतराव होते. यशवंतराव 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे बालपण देवराष्ट्र, वडगाव, कुंडल, ताकारी येथे गेले. यशवंतरावांना लहानपणापासूनच भाषण, संगीत आणि भजन कीर्तनाची आवड होती. विठ्ठल व यशवंत या दोन नावामागचा त्याच प्रथमच मला समजला. आईच्या प्राणांची साक्ष म्हणूनच माझे नाव यशवंत आहे हे कळल्यापासून आई हाच माझा प्राण झाली. यशवंतरावांची लहानपणची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. बाप घराच्या हो पाया कळत त्यावर, जेव्हा खचून पाया तेव्हा ढासळते ना घर. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे बंधू ज्ञानदेव यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांची आई पहाटे उठून जात्यावर दळणदळ असताना ओळखाची नका पाळून डगमगू चंद्र सूर्यावरील जाई डगू. यशवंतराव मॅट्रिकला होते. स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून त्यांनी कराडच्या म्युनिसिपल कचेरीवर तिरंगा लावला. या घटनेमुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना ऐन वर्गातून अटक केली. या गुन्ह्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिली शिक्षा झाली ती 18 महिने सक्त मजुरीची. या क्रांतिकारकासाठी काँग्रेसने जो वकील लावला होता तो म्हणाला की इंग्रज सरकारच्या विरोधात पुन्हा कोणी आंदोलन करू नये, दहशतमान व्हावी यासाठी मुद्दामच एवढी कडक शिक्षा दिली आहे. स्वतंत्र चळवळीत सहभागी झाल्यामुळे यशवंतरावांना दिशाच्या जीवनातच सक्त मजुरी शिक्षा भोगावी लागली. त्यांनी अगदी आनंदाने शिक्षेचा स्वीकार केला. तुरुंगात रवानगी झाल्यावर दुसऱ्या दिवशी आई विठाबाई व शाळेतील शिक्षक त्यांना भेटण्यासाठी गेले. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाला भेटाया. अशी अवस्था एका आईची झाली होती. लेकराने शिकावं, शिकून मामलेदार व्हावं अशी अपेक्षा असलेल्या आईच्या समोर सक्त मजुरी शिक्षा झालेले यशवंतराव आले. विठाबाईंचा जो गळबलला, डोळ्यातून पाण्याच्या धारा व्हायला लागल्या. विठाबाईंची ही अवस्था बघून सोबत आलेले मास्तर यशवंतरावांना म्हणाले की यशवंता, हे फौजदार साहेब खूप दयाळू आहेत, तू त्यांची इंग्रज सरकारची माफी माग, ते तुला सोडून देतील. त्यावर विठाबाई कडाडल्या. काय म्हणतात गुरुजी, कसली माफी आणि का मागायची? माझा यशवंता कसली माफी मागणार नाही असं म्हणत यशवंतरावांकडे बघत म्हणाल्या, पोरा तब्येतीची काळजी घे, देव आपल्या पाठीशी आहे असं म्हणून तिथून निघून गेल्या. आईचा स्वाभिमानी बाणा विसरीच्या उदात्त विचाराने यशवंतराव घडले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, त्याप्रमाणे आई विठाबाई व पत्नी वेणुताई कायम त्यांच्या सोबत होत्या असे यशवंतराव लिहिलेल्या कृष्णाकाठी आत्मचरित्र सांगतात. पुढे त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत एक सत्याग्रही म्हणून उडी घेतली. शाळेत शिकत असताना शिक्षकांनी यशवंतरावांना विचारले, यशवंता तू मोठा झाल्यावर कोण होणार? त्यावर यशवंतरावांनी सांगितले की मी मोठा झाल्यावर यशवंतराव चव्हाण होणार. महाराष्ट्राचा सुपुत्र, देशाचा अभिमान ज्यांनी वाढविला, मराठी मातीचा सन्मान असे यशवंतराव चव्हाणांचे मी काय गाऊन. सन 1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. या पुरोगामी विचारांचे खंबीर राजकीय व्यक्तिमत्व होते, त्यामुळे पुढील काळामध्ये त्यांना वेगवेगळी पदे मिळत गेली. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ही सगळी पदे यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर उत्तमरित्या सांभाळली. त्या आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षपदी होते. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री उभा राहिला, त्याचा पराक्रम साऱ्या जगाने पाहिला आणि म्हणूनच देशवासियांच्या मनी गुंजते एकच नाव यशवंतराव चव्हाण. यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि योजनांचे महत्त्व इत्यादी निगडीत आहेत. गोरगरिबांचे कैवारी, नेत्यांचेही नेते यशवंतराव होते. महाराष्ट्राचे भाग्य विधाते, उत्कृष्ट संस्कृतपटू, उदारमतवादी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते रसिक व साहित्यकार होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकार, ज्ञानबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार असे यशवंतराव चव्हाणांची एक विशेष ओळख आहे. शेवटी यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगात निरोप घेतला. चंद्रामध्ये देह जावा, स्वतः दुनिया दुसऱ्या सुख द्यावा, हे जडता जीवनाचा आरंभ एक व्हावा. मराठी मातीचा सुगंध दरवळला, सह्याद्री मिळाला हिमालयाला. देव आणि जीवाचे मूल्य ते काय आहे? ते हात जगल्या जीवाचे जगणे मूल्य आहे. सह्याद्रीचे कडेपठार कृष्णाप्रती संगम यशवंतराव चव्हाण यांचेच गुण गाती. भाग्यवान की तुमच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती. खरं पाहिलं तर माझे तारणारा रामाच्या राज्याचे नव्हे तर देशाच्या राजमुकुटातील अजिंक्य तारा म्हणजे सातारा. आणि सातारच्या मातून जन्मलेला सुवर्ण हिरा म्हणजे यशवंतराव चव्हाण होय.
यापुढे भगवद्गीतेचे 2 वेळेस सांगतो यथा यदा हि धर्मस्य कारण ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदा आत्मानो सृजाम्यहम् पवित्राणां साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या देशावर संकट येईल त्या त्यावेळी कोणाच्या ना कोणाच्या देवरूपात जन्म घेईल आणि त्याचप्रमाणे ज्या ज्या देशावर संकट येईल त्या त्यावेळी तुमच्या आणि माझ्या नसातून छत्रपतींच्या मातृभूमीतून यशवंतराव पुन्हा जन्माला येतील, सह्याद्री पुन्हा हिमालयाच्या रक्षणासाठी जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणूनच मला यशवंतराव खूप आवडतात कारण त्यांनी त्यांचे अखंड जीवन जनसेवेसाठी वेचले होते. उधळीन जीव तुझ्या पायी अरे माणसा उधळीन जीव तुझ्या पायी. आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आपण सर्वांचे आभार मानतो. गुरु ज्ञानाचा खरा भागविदाता खरा सर्व गुरुजींना नमस्कार होतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.